नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले फिल्टर कॉफीच्या नाटकाच्या बॅकस्टेजला आणि आता आपल्यासोबत विक्रम सर आहेत. हॅलो सर, कसे आहात? मी मस्त. तुम्ही महेश मांजरेकर सरांसोबत काम करताय. त्यांची एक वेगळी प्रोसेस असते आणि अख्खं नाटकच वेगळं आहे असं मला कळलं आणि सस्पेन्सनी भरून आहे. मला असं हे पण कळलं की नाटकाची सुरुवात पण सांगू नये आणि शेवटही सांगू नये. तुम्ही त्या बाबतीत काय बोलाल? सुरुवात चुकवू नये आणि शेवट सांगू नये. कारण गंमत तीच असते सस्पेन्स थ्रिलर कुठल्याही अशा पद्धतीच्या नाटकांची की जर तुम्हाला त्याचा शेवट कळला तर तुम्ही पहिल्या पडदा उघडल्यापासून त्याच विचारात राहता आणि ती गोष्ट तुम्हाला माहिती असली की त्यातलं थ्रिल निघून जातं. त्यामुळे तो शेवट सांगायचा नाही, जेणेकरून त्यांना पूर्ण त्या कलाकृतीचा प्रेक्षकांना आनंद लुटता येईल. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल किंवा तुमच्या कॅरेक्टरमध्ये काय वेगळेपण आहे? वेगळेपण म्हणजे एका पुरुषाचं सॅक्रिफाईस आहे आणि पुरुषांमध्ये किती पेशन्स असू शकतो ह्याचं एक अनिताचं जे कॅरेक्टर करते उर्मिला, तिचा खूप जवळचा मित्र आहे मी, त्याला ती आवडते, पण तो त्याची पेशन्स लेवल काय आहे हे दिसतं याच्यात. आणि एक खूप चांगला मित्र, म्हणजे प्रत्येक स्त्रीला मला असं वाटतं की हे कॅरेक्टर बघितल्यानंतर असं वाटतं की असा मित्र आपल्या आयुष्यात असायला हवा की जो सुखदुःखात प्रत्येक वेळेस आपली साथ देतो पण अपेक्षा कसलीही करत नाही. जसं तुम्ही बोललात की अपेक्षा कसली करत नाही, पण कधी कधी मित्र डिसअपॉइंट होतात की काय असं का होतं असं, आणि ते कधी कधी विसरून जातात की ठीक आहे आता राहू दे, तिला नाही कॉन्टॅक्ट करायचा किंवा काही नाही करायचं. तुम्हाला त्या बाबतीत काय वाटतं? कारण हे कॅरेक्टर थोडंसं अपेक्षा नसणार आहे, पण काही लोक अपेक्षा ठेवतात. जे नाटक बघायला येतात ना, ते बोलणार की अरे असं काय आहे? एवढं का असं करतोय? खरं सांगायचं तर इंटरनली त्या कॅरेक्टरला सुद्धा मी जे प्ले करतो त्याला सुद्धा इंटरनली अपेक्षा आहेच आहेत, पण आपण कशाला महत्त्व द्यायचं? प्रायोरिटी काय आहे? आपली अपेक्षा ठेवणं आणि ती पूर्ण होत नाही म्हणून समोरच्या व्यक्तीवर चिडणं, की आपलं तिच्यावर जर मनापासून प्रेम आहे तर तिच्यापासून आपल्याला काय मिळतं या गोष्टीची अपेक्षा करणं. ह्या दोन गोष्टी आहेत ना. तुला तिचा जरी बायको म्हणून एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात नाही आली, पण तिचा आयुष्यभरासाठी सहवास एक मैत्रीण म्हणून मिळतोय, तर ही सुद्धा खूप गोष्ट मोठी आहे ना. बरोबर आहे. खरंच बरोबर आहे. जेव्हा नाटक बघतं आणि काही लगेच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि म्हणतात अरे वा छान, किंवा लाफ्टर पडतोय, असं काही झालं होतं का? सातत्याने होतं. प्रत्येक प्रयोगाला सुदैवाने महेश सरांनी ज्या पद्धतीने दिग्दर्शित केलं आणि नाटक लिहिलंय त्यामुळे लाफ्टर्स आणि उत्साह आणि त्यांना तो शॉकचा एलिमेंट आणि तो शॉकचा एलिमेंट आम्हाला स्टेजवरून जाणवणं, ह्या सगळे अनुभव आम्हाला या नाटकात घ्यायला मिळतात. छान ही गोष्ट. कारण मी जेव्हा जेव्हा नाटक बघायला जाते तर ॲक्च्युली कलाकारांना खूप आवडतं की प्रेक्षक प्रतिसाद पण देत आहेत आणि हे म्हणतायत की नाटक छान आहे, हां आम्हाला आवडतंय तुमचं नाटक, तुम्ही प्रयोग करत राहा. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता तुम्ही एवढा प्रवास केला आहे, अक्षरशः मी म्हणेन कॅरेक्टर डन झाल्यापासून ते आत्तापर्यंत, आणि तेव्हाचा प्रवास आणि तो आताचा प्रवास, त्या बाबतीत काय बोलायचं आहे? खूप छान. हे नाटक मुळात आहे ना, नाटक एक पहिली गोष्ट तुझं जसं मगाशी म्हणालीस की कलाकारांना आवडतं प्रेक्षकांनी येऊन सांगणं, चांगलं वाईट जे काय असेल, तीच मुळात भूक असते स्टेजवर काम करण्यामागे, की तुम्हाला इन्स्टंट रिपोर्ट मिळतो, इन्स्टंट रिॲक्शन मिळते. लोकांना आवडलं तर ते हसणार आहेत, खूप आवडलं तर टाळ्या वाजवणार आहेत, खूप इमोशनल झाले तर रडणार आहेत. हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर घडत असतं. मालिका असेल, चित्रपट असेल, ह्याच्यात तुम्हाला लेटर त्याचा रिस्पॉन्स कळतो आणि तो तसा लाईव्ह नाही कळत. तर लाईव्ह असतं, लोक भारावलेले असतात, लोक चिडलेले असतात, लोक खुश असतात, हे सगळं तुम्हाला लाईव्ह कळतं. आणि प्रत्येक कलाकाराला मला असं वाटतं की हीच भूक असते की स्टेजवर काम केल्यानंतर तुम्हाला बॅकस्टेजला आल्यावर किंवा चालू प्रयोगात सगळ्या रिएक्शन्स बघायला मिळतात प्रेक्षकांच्या. आणि रोज तुम्हाला काल इथे असं झालं त्यामुळे प्रेक्षक तसे रिॲक्ट नाही झाले, याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडलो, मग उद्या वेगळा प्रयोग करून बघू. हो, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक प्रयोगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करणार आणि त्या सातत्याने सुरूच राहणार आणि हां. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय की नाही त्याच्याकडे लक्ष राहणार. होय. प्रत्येक दिग्दर्शकाची काही ना काही वेगळी पद्धत असते एक नाटक बांधण्याची. तर तुम्हाला काय वाटतं की महेश सरांची कुठली एक वेगळी पद्धत आहे आणि ती तुम्हाला खूप आवडते, की ही पद्धत मला फार आवडली आहे आणि ह्यामुळेच कदाचित एवढं नाटक छान आणि सुंदर होत आहे? दोन गोष्टी आहेत. एकतर महेश सर हे उत्तम अभ्यासू दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी खूप वर्ष या क्षेत्रात काम केल्यामुळे त्यांची एक पकड घट्ट आहे, चित्रपट क्षेत्रात सुद्धा आणि नाट्य क्षेत्रात सुद्धा.
त्यामुळं 20x25च्या स्टेजवर तुम्हाला जर फिल्म बघायची असेल तर महेश सरांचं नाटक बघावं. आणि ॲज अ ॲक्टर मला महेश सरांचा असा फायदा होतो की ते एक उत्तम नट आहेत. त्यामुळे जेव्हा दिग्दर्शक उत्तम नट असतो ना, तेव्हा तो असं समजवू शकतो कलाकारांना. त्यांना कळतं, एक दिवसाच्या रिडिंगनंतर कळतं की ह्या माणसाची कॅपॅसिटी किती आहे, त्या माणसाचे प्रोज काय आहेत, त्या माणसाचे कॉन्स काय आहेत. त्यानुसार ते एक्सप्रेस करायला सांगतात, त्यानुसार ते बॉडीचे मुवमेंट्स देतात, त्यानुसार ते एक्सप्रेशन देतात, त्यानुसार ते कुठल्या शब्दावर जोर द्यायचा हे सांगतात. तो खूप फायदा होतो. इतक्या अनुभवी माणसाबरोबर तुम्ही जेव्हा काम करता ना, तर मी समजा 10 वर्षाची माझी अभिनयाचा प्रवास असेल आणि त्यांचा 40 वर्षाचा असेल, तर त्यांचे 40 माझे 10-50 होतात. तर मी हे नाटक संपवून जेव्हा पुढे जातो तेव्हा मी 50 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन पुढे जातो. तो माझ्या भविष्यात खूप वर्ष याची पुढची 20 वर्ष 25 वर्ष हा मला कामी येणार आहे. कारण जेव्हा इतका मोठा माणूस दिग्दर्शन करतो तेव्हा तो फक्त येऊन स्क्रिप्टमध्ये जेवढं लिहिलं आहे तेवढंच बोलत नाही ना. आयुष्यातल्या खूप चांगल्या वाईट आठवणी सांगतो आणि कुठल्या वेळी कुठल्या प्रसंगाला कसं सामोरं जायचं हे आपल्याला शिकवून जातो त्याच्याने नकळत. हा मला फायदा वाटतो. वाव, छान आहे हे. तुमचा हा एक्सपिरियन्स खरंच मला कामी येणार आहे आणि तुम्हाला खरंच ऑल द बेस्ट. मलाही नाटक बघायला आवडेल आणि प्रेक्षकही नाटक बघायला येतील. पण प्रेक्षकांनी येण्यासाठी तुम्ही काय त्यांना सांगा? मी तेच मगाशी सांगितलं की या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर आहेत. तुम्हाला 20x25च्या स्टेजवर चित्रपट बघायचा असेल तर हे नाटक बघायला जरूर या. तुम्हाला कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे फिल्टर कॉफी.